छत्रपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टाप्रधान जागृत अष्टाप्रधान वैशिष्ट न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो। आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर परीक्षक, माझ्या सर्व शिक्षक वृंदांना आणि माझ्या मित्रमैत्रिणींना माझा नम्र नमस्कार। मी पूर्व विकास गर्जे 13 विद्यालयाची विद्यार्थिनी आज आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे आदर्श प्रशासन या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते एक महान राजे, कुशल प्रशासक आणि लोककल्याणकारी शासक होते। त्यांनी लहान वयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते प्रत्यक्षातही उतरवले। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांचे आई वडील म्हणजे राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले। जिजाऊ मातेकडून शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत आणि धर्मनीतीचे संस्कार मिळाले, त्यामुळे शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडले। मित्रांनो, शिवाजी महाराजांचे प्रशासन हे त्या काळासाठी खूपच आधुनिक व न्याय्य होते। राज्यकारभार चालवण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान हे मंडळ तयार केले। त्या मंडळात एकूण 8 मंत्री होते। प्रत्येक मंत्र्याची वेगवेगळी जबाबदारी होती। उदाहरणार्थ, पेशवे मुख्यमंत्री, अमात्य अर्थकारभार आणि न्यायाधीश न्याय व्यवस्था। यावरून दिसते की शिवाजी महाराजांनी शिस्त, न्याय आणि जबाबदारी यांना खूप मान दिला। शिवाजी महाराजांच्या प्रशासनात गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष यांना समान न्याय मिळत असते। स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांना ते कठोर शिक्षा करत असते। शत्रूंच्या स्त्रियांनाही ते आई व बहीण मानत। शिवाजी महाराजांचे सैन्य प्रशासन देखील उत्कृष्ट होते। त्यांनी किल्ल्यांना खूप महत्त्व दिले। गडकोट हे स्वराज्याचे आधारस्तंभ होते। शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट योजना केल्या, जसं की अन्यायकारक कर बंद केले, शेतकऱ्यांची लूट होऊ दिली नाही, म्हणूनच प्रजा त्यांच्यावर खूप प्रेम करत असे। मी माझं भाषण संपवण्यापूर्वी एवढंच म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला धैर्य, शांती, शिस्त आणि देशप्रेम शिकवते। आपण आज शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण एवढी शपथ घेऊ की त्यांच्या आदर्शाप्रमाणे आपण प्रामाणिकपणा, धैर्य, शिस्त आणि राष्ट्रप्रेम आपल्या जीवनात उतरवून घेऊ। जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ। धन्यवाद।